नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण साधा भूतकाळ शिकणार आहोत. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स हा अतिशय महत्वाचा काळ आहे. याद्वारे आपण आपलं स्पीकिंग आणि रायटिंग खूप प्रभावी करू शकतो. सिंपल पास्ट टेन्स. आपण म्हणतो ना, अरे मी क्रिकेट खेळलो, मी जेवण केलं, माझा अभ्यास झाला, मी पतंग उडवली, मी कार्यक्रमात भाग घेतला, मी माझी कार विकली, आम्ही मार्केटला गेलो, वी वेंट टू मार्केट. तर अशी जी छोटी छोटी साधी साधी वाक्य असतात, जी आपण भूतकाळामध्ये जी क्रिया केली असतात, ती व्यक्त करण्याकरता आपल्याला सिंपल पास्ट टेन्स या वाक्य प्रकाराचा इंग्रजीमध्ये फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तर बघूया सिंपल पास्ट टेन्स. आय, पहिलं वाक्य, आय प्लेड, पास्ट टेन्स. आय प्लेड, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब, आय प्लेड क्रिकेट. अफर्मेटिव्ह, मी क्रिकेट खेळलो. आता वाक्य सहज नकारार्थी बनवायचं असेल तर आय, आता हा प्ले पास्ट टेन्स आहे, इथे आपण सपोर्टिंग वर्ब घेऊ डीड, नॉट, आणि क्रियापदाचं कोणतं रूप? पहिलं, प्ले क्रिकेट. हे झालं नकारार्थी. आय डिड नॉट प्ले क्रिकेट. आय प्लेड क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो. आय डिड नॉट प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो नाही. आता प्रश्न विचारायचा असेल तर डीड आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो का? इंट्रोगेटिव्ह. डीड आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो का? आणि जर प्रश्नार्थक नकारार्थी बनवायचं असेल तर डीड आय नॉट प्ले क्रिकेट, इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह. मी क्रिकेट नाही खेळलो का? मी क्रिकेट खेळलो नाही का? आय प्ले क्रिकेट, आय प्लेड क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो. आय डिड नॉट प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो नाही. डिड आय प्ले क्रिकेट, काय मी क्रिकेट खेळलो? डिड आय नॉट प्ले क्रिकेट, काय मी क्रिकेट खेळलो नाही. सिंपल पास्ट टेन्स. जसं मी मार्केटला गेलो, तर गो, गो म्हणजे जाणे होते. गोचा पास्ट टेन्स काय होते? वेंट. तर आय वेंट टू मार्केट. मी अभ्यास केला, अभ्यास करण्याकरता कोणता शब्द आहे? स्टडी आहे. स्टडीचा पास्ट टेन्स कोणता आहे? स्टडीड. आय स्टडीड, मी अभ्यास केला. मी पतंग उडवली. आता उडवण्याकरता काय आहे? फ्लाय हा शब्द आहे. फ्लायचं पास्ट टेन्स काय होते? फ्लाईड. आय फ्लाईड काईट, मी पतंग उडवली. मी जेवण केलं. आय टूक माय फूड, मी जेवण केलं. आय टूक माय फूड, मी जेवण केलं. म्हणजे अगदी साधं भूतकाळ, साधा भूतकाळ, साधं वाक्य बनवतो आपण भूतकाळामध्ये. सिंपल पास्ट टेन्स, अगदी साधं. हा, मी चित्रपट बघितला. आय वॉच मूवी. मी चित्र काढलं. आय ड्रीव पेंटिंग. अशा प्रकारे आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये वाक्य बनवू शकतो. आपलं लिखाण आणि आपलं स्पीकिंग आपण प्रभावी करू शकतो. सिंपल पास्ट टेन्स. यानंतर आपण सिंपल फ्युचर टेन्स बघणार आहोत.